हाय, सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण भरली भेंडी करणार आहोत. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे. देठ आणि शेंडी अशी कट करून मधोमध भेंडीला कट करायचं आहे. त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी इथे खिसलेलं खोबरं, पांढरे तीळ कढईमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड झाल्यानंतर बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट, आपण बारीक करून घेतलेला मिक्सरला जो मसाला आहे, पांढरे तीळ आणि खोबरे तसेच तांबडे तिखट त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद आणि जिरेपूड मिक्स करून घेतलेला आहे. सर्व मसाला आणि हातानेच मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मी साखर ही सुद्धा मिक्स केलेली आहे. त्यानंतर सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी कट करून घेतलेली भेंडी होती त्यामध्ये एक एक करून जो मसाला आहे तो असा मी मधोमध चिरलेल्या भेंडीमध्ये भरून घेतला आहे. थोडंसं हाताने प्रेस केला आहे आणि अशा प्रकारे मी सर्व भेंडींमध्ये मसाला जो आहे भरून घेतला. त्यानंतर जे भेंडी आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये शेगडीवरती कढई ठेवली आहे. छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण सर्व अशा प्रकारे भरून घेतलेली भेंडी आहे ती थोडंसं कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जी भेंडी होती मसाला भरून घेतलेली ती फ्राय करून घेतली. भेंडी शिजवत असताना कधीही एकसारखं झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही, त्यामुळे भेंडी जी आहे ती खूप चिकट होते. मी थोडा वेळेस झाकण ठेवून घेतलं आहे भेंडीवरती आणि मधून अशी हलवत राहिले. त्यानंतर भेंडी छानपैकी फ्राय झाल्यानंतर गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आपण खाऊ शकतो किंवा साईड डिशमधून सुद्धा आपण खाऊ शकतो. खूप छान आणि कुरकुरीत अशी भेंडी होते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करू शकता. बाय. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.